नमस्कार, जय महाराष्ट्र। आपण इंडोनेशियामध्ये आणि इंडोनेशियामधला एकदम फेमस असं ज्वालामुखी बघायला आलोय। आणि हा जो काही ज्वालामुखी आहे त्याचं नाव आहे तंकुबान पेराऊ। ॲक्च्युली हा जो ज्वालामुखी आहे तो इंडोनेशियामधल्या जावा बेटावर आहे आणि इंडोनेशियामध्ये बांडुंग हे एक गाव आहे। त्या बांडुंग गावापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। आता तिथे जाताना आपण तिथे एक गेट आहे, त्या गेटमध्ये आपण आत जात असताना तिथं तिकीट काढायला लागतंय आणि ते तिकीट काढल्यानंतर आपण परत तिथून गाडीमध्ये बसून आपण ज्या ठिकाणी ज्वालामुखी आहे त्या ठिकाणापर्यंत आपण पोहोचतोय। आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला तिथं ॲक्च्युली 3 ज्वालामुखी आहेत, पण तिथेपर्यंत जात असताना जे निसर्गरम्य जे काही दृश्य आहेत ते एकदम बेस्ट आणि जबरदस्त आहेत आणि त्याची एंट्री जेवढी भारी आहे। आता हा तुम्हाला नकाशा दिसतोय, या नकाशामध्ये सांगितलंय ज्यांनी कुठून कसं जायचं आहे, पण जात असताना एवढा भारी जंगलचा व्ह्यू आहे आणि ते त्यांनी जतन केले, खूप चांगल्या पद्धतीने ते आपल्याला दिसतंय। आणि इथं त्यांनी गेटवरच एक मोठा असा ईगल आहे आणि त्याच्या खाली त्यांनी एका भिंतीवर त्यांची संस्कृती त्यांनी त्या भिंतीवर चितारली आहे आणि त्या संस्कृतीमध्ये त्यांचं राहणसहान असेल, तिथली जी काही शेती असेल किंवा तिथलं जे काही शिकार करण्याची जी काही आधीची जी काही परंपरागत पद्धत होती, तर त्याबद्दलची माहिती त्यांनी त्या भिंतीवर चितारली आहे। आता पुढे गेल्यानंतर आपल्याला हा जो ज्वालामुखी जो दिसतोय त्या ज्वालामुखीचं अनेक उद्रेक झाले आहेत, म्हणजे बऱ्याच वेळेला तो फुटलाय आणि याचं जे नाव आहे ना तंकुबान पेराऊ, याचं नाव जर त्याचा अर्थ काढला तर तो असा होतो की एखादी समुद्रामध्ये नाव उलटते आणि नाव उलटल्यानंतर जो आकार तयार होतो ना, त्या आकाराचा ज्वालामुखी असल्यामुळे त्याचं नाव पडले तंकुबान पेराऊ। तसं बघायला गेलं तर हे खूप चांगलं पर्यटन स्थळ आहे आणि या इथं तसे 3 ज्वालामुखी आहेत आणि 3 ज्वालामुखीपैकी पहिला आहे तो क्वाह राटू आहे, दुसरा आहे तो क्वाह उपस आहे आणि तिसरा आहे तो क्वाह डोमास आहे। आणि जो पहिला जो क्वाह राटू जो आहे ना, तर तो बघण्यासाठी आपल्याला सोडतात। दुसरा तो क्वाह उपस जो आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला ते सोडणार नाहीत बघायला। त्याचं कारण म्हणजे तिथं जो ॲक्टिव्ह ज्वालामुखी आहे आणि तिथं प्रदूषण पण जास्त आहे। आणि तिसरा आहे तो क्वाह डोमास जो आहे ना, तर तो क्वाह डोमासमध्ये गरम पाण्याची झरे आहेत आणि तिथं त्यांनी खूप चांगलं डेव्हलप केलंय। तिथं जाऊन लोकांना त्या पाण्यामध्ये बसायला मिळते, आंघोळ करायला मिळते, लोक एन्जॉय करतात वॉटर पार्क सारखं। आणि बऱ्याच वेळेला आता ह्या ज्वालामुखीचं बघितलं तरी आता 2019 मध्ये तो त्याचा उद्रेक झाला होता। आणि पण ज्वालामुखीच्या इथे एक प्रॉब्लेम काय असतोय की जरा थोडं सल्फर जळत असतोय आणि त्यामुळे जो धूर बाहेर पडतोय ना, तर त्यातनं SO2 त्याची जरा थोडंसं घाण वास येतोय आणि त्याच्यामुळे जरा श्वास घ्यायला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतोय परत। पण अनेक चांगली गोष्ट आहे की ज्वालामुखीमधून जे निघणारं गरम पाणी आहे ना, त्या गरम पाण्यापासून आपण वीज निर्मिती करू शकतो, ही एक चांगली गोष्ट आहे। आणि पर्यटनाच्या दृष्टीनं हा ज्वालामुखी एकदम बेस्टच आहे। आम्हाला तर खूप भारी वाटला। जर इंडोनेशियामध्ये येणार असाल तर हा ज्वालामुखी तुम्ही नक्की बघा, बेस्ट प्लेस आहे। आम्हाला खूप चांगला अनुभव आला या इथं। धन्यवाद।